13 वर्षांपूर्वीचा एक काळा दिवस. जालना जिल्ह्यात घडलेली ती घटना केवळ गुन्हा नव्हती, ती माणुसकीवरचा थेट आघात होती. अशोक घुमारे या नराधमाने अवघ्या 2 वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून निघरून हत्या केली. या घटनेनं संपूर्ण राज्य हादरून गेलं. पोलिसांनी घुमारेला अटक केली. 16 सप्टेंबर 2015 रोजी स्थानिक न्यायालयाने, 2016 रोजी मुंबई हायकोर्टने आणि इतकंच नाही तर सुप्रीम कोर्टाने सुद्धा आरोपीला फाशीची शिक्षा कायम ठेवली. न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश रोहिंग्टन फली नरीमन यांनी निकालात म्हटलं, त्या कृत्याला कोणतीही माफी नाही. शेवटचा पर्याय म्हणून घुमारेने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल केला, पण तोही फेटाळण्यात आला. म्हणजेच आता या गुन्हेगाराला फाशी होणं निश्चित आहे. अशा अमानवी कृत्यांना न्याय व्यवस्था कधीच मोकळं सोडणार नाही, हेच यातून स्पष्ट झालंय. या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? न्याय झाला असं तुम्हाला वाटतं का? कमेंटमध्ये सांगा.